ह्या सर्वांनी आतोनात मदत केली, आतोनात कष्ट केले, आतोनात संघर्ष केला आहे आणि ह्या संघर्षाला मूर्त स्वरूप आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी महायुतीच्या सरकारच्या काळात मिळवून दिलं. त्याबद्दल महायुती सरकारचं आणि राणाचं मी पूर्ण मातंग समाजाला लाख लाख आभारी आहे. सन्माननीय आमदार कैलासजी पाटील साहेब यांनी विधानसभेमध्ये अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा धाराशिव शहरामध्ये शासकीय दूध संघाच्या जागेमध्ये उभा राहावा म्हणून विधानसभेत प्रश्न मांडला. तर त्यांना एक माझा प्रश्न आहे की आपली सत्ता नगरपालिका धाराशिववर असताना प्रस्ताव वेळेत का पाठवला नाही शासनाकडे, आणि शासनाकडे ज्यावेळेस प्रस्ताव गेला त्यावेळेस पण शासन आखलंच होतं. लोकमत न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आम्ही दरवेळेस वेगवेगळे आणि नवनवीन विषय घेतले असतो. विषय असे असतात की आपण कधीही पाहिले नाहीत व त्याची इतर ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळणार नाहीत. असे विषय आपण घेऊन दरवेळेस आपल्या समोर येत असतो. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा विसरू नका. आताच सांगायचा विषय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेच्या बाजूने कौल दिल्यानंतर काय होतं व विकासाची गंगा कशी येते हे पाहण्याचं जर असेल तर ते धाराशिव शहरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची सुरुवात कालपासून सुरू झाली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये धाराशिव शहरामध्ये भाजप या पक्षाने बहुमतासह नगराध्यक्ष पदावरही आपल्या काबीज केला आहे व धाराशिव नगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. सत्ता स्थापन होताच दुसऱ्याच दिवशी विकासाची गंगा कशी वाहते याची प्रत्येक कालपासून सुरू झाला आहे. निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने दिलेली धाराशिव शहरातील विकासाच्या काम 140 कोटी रुपयांची दिलेल्या कामाची स्थगिती काल उठवण्यात आली व प्रत्यक्षात त्या कामालाही सुरुवात झाली. त्यानंतर आज धाराशिवकरांसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणायला काही वावगं नाही. त्याचं कारण म्हणजे आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धाराशिव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मार्ग आज मोकळा झाला आहे. राज्य शासनाने आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक 1 एकर जागांमध्ये भव्य दिवाशी उभारण्यासाठी आज कॅबिनेट मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या कॅबिनेटमध्ये देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये नेमक्या त्याचा पाठपुरावा कोणी केला, कधीपासून केला, त्याचा आता भविष्यात त्याचा काय विकास होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. याच भागातील ज्यांनी 10 वर्ष त्या भागाचं लोकप्रतिनिधित्व केलं आहे असे नगरसेवक होते, माजी नगरसेवक दत्ता पेटे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या सर्व बाबीची आता माहिती जाणून घेणार आहोत. सर, आपलं लोकमत न्यूज मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आज कॅबिनेटमध्ये महायुती सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आज निधी मंजूर केला आहे व त्या स्मारकाच्या आता अजून पुढे सुरू होणार आहे. आपला पाठपुरावा कधीपासून होता, कशा पद्धतीने आपण त्याचा पाठपुरावा केला आणि आज ते काय स्टेजला आहेत? सर्वप्रथम मी सर्व अण्णाभाऊ प्रेमींना, सर्व दलित समाजांना, धाराशिवकरांना आजच्या निर्णयामुळे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकार, आदरणीय महायुती सरकार व आमचे नेते, जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे साहेब यांचं आभार समाजाच्या वतीने व्यक्त करून मी आपणास या अण्णाभाऊ साठे स्मारक व पुतळ्या संदर्भात जे काय संघर्ष करावा लागला आणि जे काय आम्हाला आतापर्यंत विलंब झाला त्याची तुम्हाला काही डॉक्युमेंट्स माझी दाखवण्याची इच्छा आहे आणि त्या संदर्भात मी सांगतो. ज्यावेळेस 27 नोव्हेंबर 2011 त्यावेळेस मी नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये आम्ही गेलो. त्यावेळेस डिसेंबरमध्ये आम्ही लगेच त्या नगरपालिका धाराशिव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा आम्ही ठराव मंजूर करून घेतला. त्यानुसार नंतर आम्ही ठराव मंजूर केल्यानंतर संबंधित विभागाला, कलेक्टर ऑफिसला, जिल्हा कार्यालयाला, जिल्हा पोलीस मुख्यालयाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही युनिव्हर्सिटी डॉक्युमेंट सादर केले. मग त्यानंतर आम्हाला डॉक्युमेंट्स आम्ही जिथं पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला तिथून उलट तपासी पत्र असं आलं की शासन निर्णय हे पत्र आहे, हे पत्र आहे शासन आपले कार्यालयीन पत्र 30/7/2012 म्हणजे नगरपालिकेत दिलेलं पत्र. उपरोक्त विशेष संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वय नगर परिषद हद्दीतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. नगरपालिकेची मागणी केली होती. पाहणी केल्याप्रमाणे संदर्भ पत्र क्रमांक 2 अन्वये कळविण्यात येते की महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्रमांक ROD 1019 26/587 रस्ते 4 दिनांक 4/2/2000 च्या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर
पथकिनारी क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा पुतळा उभारण्याकरिता परवानगी देण्याची मनाई केली आहे. असा शासनाचा GR होता. शासनाचा GR असल्यामुळे आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक जो आमच्या पूर्वजांनी अतिशय कष्टाने उभा केलाय त्या चौकात आम्हाला पुतळा उभा करण्याची मंजुरी आम्हाला मिळाली नाही. पुतळा उभा करायची मंजुरी मिळाली नाही, आमचा संघर्ष थांबलो नाही. त्यानंतर आम्ही सतत कंटिन्यू शासनाकडे अण्णाभाऊ साठे चौकातच पुतळा उभा करावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला. त्या पाठपुरावा करताना समाजातील सगळेच कार्यकर्ते सगळे समाज बांधवाला सोबत घेऊन सगळ्यांनी आम्ही पाठपुरावा केला. परंतु ज्यावेळेस आमच्या हे लक्षात आलं हे कातरायचं पेपरची आम्ही त्याविषयी चर्चा केला. ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा चालू असताना ज्यावेळेस आम्हाला ह्याच्यामध्ये अपयश येईल आणि शासन निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट ह्याच्या पुढे शासनाला जाता येत नाही हे ज्यावेळेस आमच्या निदर्शनास राहणार आणून दिलं. 14 एप्रिल 2016 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे उद्घाटन करण्यासाठी राणादादा आणि मी माझ्या वार्डातील आंबेडकर नगर जयंतीला आम्ही गेलो होतो. आंबेडकर नगर जयंतीहून उद्घाटन करून येताना राणादादांनी चौक पाहिला आणि राणादाचं मत आलं की दत्ता आपण किती दिवस चौकाचं काम थांबवलं की दत्ता आपण ह्या जागेचा आपण चौकाची जागा जी आहे त्या जागेचा हट्ट करण्यापेक्षा आपण त्यालगत शासकीय दूधसंघाची जागा आहे त्या जागेची आपण 1 एकर शासनाकडे विस्तार मागणी करू असं 2016 दादांनी ज्यावेळेस सांगितलं. त्यानंतर आम्ही लागली नगरपालिकेच्या दालनामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवाची बैठक घेतली. त्या बैठकीला सोमनाथ भाऊ कांबळे, शिवाजी भाऊ गायकवाड, सन्माननीय आताचे नवनिर्वाचित नगरसेवक विलास लोंढे, आपले देवान गेडके सर्वजण उपस्थित, प्रमुख लोक सगळे उपस्थित असतात आणि पूर्ण समाज बांधव जिल्ह्यातील समाज बांधव होते. त्या समाज बांधवाच्या बैठकीमध्ये असे निर्णय झाला की आपल्याला सगळं त्या चौकातली जागा अण्णाभाऊच्या पुतळ्यासाठी मिळत नसेल तर आपण हट्ट करण्यामध्ये आणि वेळ घालण्यामध्ये काही अर्थ नाही. आदरणीय दादावर विश्वास ठेवून आम्ही अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यासाठी आणि पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकासाठी त्या शासकीय दूधसंघाची लगतची जागा आम्ही शासनाकडे मागणी केली. शासकीय मागणी केल्यानंतर आम्ही 2018 नगरपालिकेमध्ये ठराव घेतला की ठराव दाखवला आपला ठराव कधी येते पोलिसांनी एनओसी नाकारलेलं पत्र आहे. सुरुवातीला पोलीस मुख्यालयाने एनओसी नाकारलेलं पत्र आहे. हा 2018 मी ठराव घेतला नगरपालिकेच्या सर्व संस्थांमध्ये शासकीय अण्णाभाऊ साठे चौकाच्या ऐवजी शासकीय दूधसंघाच्या जागेमध्ये अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा आणि तसा प्रस्ताव नगरपालिकेनं शासनाकडे पाठवून दिला. नगरपालिकेकडे शासनानं प्रस्ताव पाठवून दिल्यानंतर 2018 आम्ही नगरपालिकेकडे शासनानं प्रस्ताव पाठवून दिला. 2020 प्रस्ताव पाठवून दिला की 2018 ही शिवसेनेचं सरकार होतं नगरपालिकेवर, त्यामुळे त्यांना विकास कामं करण्यास आमच्या म्हणजे मातंग समाज अण्णाभाऊ साठेचा जन्म हा मातंग समाजात झालाय आणि त्या अण्णाभाऊंचा पुतळा बसविण्यासाठी शिवसेनेनं असमर्थ दाखविली. आम्ही ज्यावेळेस समाज बांधव सगळे निवेदन घेऊन नंदुराजी त्यावेळेस नगरीचे नगराध्यक्ष होते, आमचं निवेदन घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. याला साक्षीदार आज शिवसेनेतून वाटातून निवडून आलेले नगरसेवक सुद्धा साक्षीदार द्यायला वेळ प्रसंग पडली तर मी त्यांना आणून दाखवी, त्यांना त्यांच्या समोर सांगतो कारण की त्यावेळेस ते नगरसेवक त्यावेळेस राष्ट्रपती होते आमच्या सोबत होते. आम्ही मिळून गेलो होतो निवेदन द्यायला. त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्षानं आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नव्हतं त्यावेळेस नगराध्यक्षानं. मग त्याच्यानंतर आम्ही संघर्ष करून आम्ही आंदोलन करून नगरपालिकेला आम्ही भाग पाडलं की ती शासनाकडे प्रस्ताव पाठवू नका. दुर्दैव आमचं असतं की शासनाकडे प्रस्ताव पाठविला आमचा, परंतु ठाकरे सरकारवर असल्यामुळे ठाकरे सरकारनं स्पष्ट आदेश दिला की सदरची जागा अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात देता येणार नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचं महायुती सरकार आल्यानंतर आम्ही आक्रमकपणे कामाला लागलो. आदरणीय आमचे राणादादा यांनी आम्हाला खंबीर साथ दिली आणि खंबीर साथ देऊन 1 ऑगस्ट 2024 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आणि बागबगीचा करण्यासाठी
शासकीय दूध संघाची 1 एकर जागा जी पशुसंवर्धनाच्या ताब्यात आहे ती जागा महसूल विभागाला वर्क करण्यात आली. वर्क करण्यात आल्यानंतर त्या वर्क करायच्या अगोदर ज्यावेळी हा प्रस्ताव तिथं गेला त्या प्रस्तावाच्या तिथं आपले त्यावेळेस ते राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री साहेब होते. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वेळेस लोकसभेची आचारसंहिता लागली होती आणि त्यावेळेस सचिव होते मुंडे साहेब सचिव होते. त्यांनीही नाकारला तो. दरम्यानच्या काळात नंतर मुंडे साहेबांची बदली झाली. मुंडे साहेबांची बदली झाल्यानंतर पुन्हा ही पटवून दिला विषय संबंधित सचिवाला विषय हा समजून सांगितला मंत्री महोदयांनी सर्व संबंधित सचिव समजून सांगितला आणि ह्या JR ह्या कामाला आमच्या 1 ऑगस्ट 2024 मंजुरी मिळाली. 1 ऑगस्ट 2024 मंजुरी मिळाल्यानंतर पण मंजुरीमध्ये मिळताना सदर जागा ही पशुसंवर्धनची होती आणि पशुसंवर्धनची जागा महसूल विभागावर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक अट होती शासनाची की एक जागा वर काढताना संबंधित यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेकडून सदर जागेचं मूल्यांकन भरून घेणे. मग ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्याला पत्र आलं ते पत्र नगरपालिकेला त्यांनी पाठवलं संबंधित यंत्रणेला. नगरपालिकेने सांगितलं की ह्या जागेचं मूल्यांकन केलं. आम्ही मूल्यांकन करून घेतलं जागेचं 2,08,00,000 मूल्यांकन झालं. 2,08,00,000 रुपये नगरपालिकेच्या भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं नगरपालिकेनं जिल्हाधिकाऱ्याला कळवलं की आमची 2,08,00,000 भरण्याची आमची सध्या परिस्थिती नसल्यामुळं आम्हाला ह्या 2,08,00,000 मधून सूट मिळावी आणि आम्हाला जागा मोफत आम्हाला देण्यात यावी. ही राणावरच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे प्रशासक त्यावेळेसचे त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्याला पत्र पाठवलं. जिल्हाधिकाऱ्याला पत्र पाठवलं. जिल्हाधिकाऱ्यानं पशुसंवर्धनाचे आयुक्त महसूलचे आयुक्त संभाजीनगर यांना पत्र पाठवलं, प्रस्ताव पाठवला. संभाजीनगरच्या आयुक्तांनी सेम डेला प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे सादर केला. शासनाकडे सादर केल्यानंतर तिथून तो महसूल विभागातून अर्थ विभागाला गेला. अर्थ विभागातून नंतर महसूल विभागाला गेला. महसूल मंत्री महोदयाची त्यावरती इन्व्हेस्टमेंट पडली आणि तो प्रस्ताव नंतर आज कॅबिनेटच्या मिटिंगसाठी ठेवण्यात आला. आणि आज आम्ही महायुती सरकारचा आभार मानतो की महायुती सरकारनं आमच्या सर्व समाज बांधवाच्या सर्व धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आणि जी 2,08,00,000 रुपये शुल्क जागेचं शुल्क भरण्याचं होतं ते जागेचं शुल्क भरण्यातून आम्हाला सूट दिली. नगरपालिकेला सूट दिली. त्यामुळे यापूर्वी जी राणादादानं नगरविकास विभागाच्या वतीनं 1 कोटी रुपये बागबगीचा करण्यासाठी आणि 50 लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून विविध विकास कामे करण्यासाठी जे उपलब्ध करून दिलेत त्या उपलब्ध कामातून आम्ही त्या कामाचा आराखडा तयार पूर्ण केलाय. कामाचे अंदाजपत्रक सगळं बँड ऑफिसने तयार केले, सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले. आता ही शासनाचा आज आदेश येईल, आज येईल किंवा उद्या येईल, आज झालेला निर्णय आहे. तो आदेश आल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून या कामाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. या कामासाठी सर्व समाज बांधव, सर्व जातीतले सर्व समाज बांधव, सर्व समाजातले घटक यांनी अतोनात प्रयत्न केले. तेवढीच मोलाची साथ आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, आमचे आदर्शस्तंभ आमचे राणादादा यांनी अतिशय मोलाची साथ दिली आम्हाला. आणि हे काम फक्त आदरणीय राणादादामुळेच होऊ शकलं. यामुळे आम्ही राणादादाचे मातंग समाज कधीही उपकारी विसरणार नाही. यापूर्वीही मातंग समाज राणादादासोबत होता आणि यानंतरही मातंग समाज राणादादासोबत कायम राहणार. या ठिकाणी जे आता विकसित होणार आहे ते त्या ठिकाणी या व्यतिरिक्त आणखी काही विकसित होणार आहेत का विकास? त्या ठिकाणी काय जो आमचा मागासवर्गीय समाज आहे, पूर्ण मागासवर्गीय समाजामधले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी UPSC MPSC जे करतात, UPSC MPSC करण्यासाठी त्यांना RTला किंवा बाटेला जावं लागते. RT आणि बाटे कुठं पुण्यामध्ये आहेत, परंतु ही पुण्यामध्ये जायची व्यवस्था होत नाही किंवा पुण्यामध्ये समजा होती. म्हणून आमच्या धोरण काय आहे की दादांची कल्पना अशी आहे की मागासवर्गीय मधले विद्यार्थी याच ठिकाणी पूर्ण त्यांनी अभ्यासिका घ्यावी. तुळजापूरला RT आणि RTचं उपकेंद्र करायचं आहे, त्या धर्तीवर धाराशिवला पण उपकेंद्र करायचं आणि धाराशिव जिल्ह्यातली शिकणारी जी मुलं आहेत त्यांना एक सुसज्ज वाचनालय, सुसज्ज त्यांना अभ्यासिका आणि लायब्ररी ही अण्णाभाऊच्या पुतळ्यासोबतच, अण्णाभाऊच्या स्मारकासोबतच ही करून घेण्यासाठी नियोजन झालं आहे. शिवसेना युबीटीचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आवाज उठवला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे यश आलेलं आहे. मान्य कबूल आहे. त्यांनी विधानसभेमध्ये आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, त्याबद्दल त्यांचा आभार आहोत. माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे, ज्यावेळेस 2.5 वर्ष आपलं सरकार होतं त्या 2.5 वर्षामध्ये आपण का प्रश्न मार्गी लावला नाही? 2.5 वर्षामध्ये प्रश्न का मार्गी लावला नाही? तुमचं 2.5 वर्षानंतर सरकार गेल्यानंतर ह्या कामाला वाचा फुटली. ह्या कामाचा प्रवास फार लांबच आहे. तुम्हाला मी एक डॉक्युमेंट्स दाखवू शकतो, एक कागद दाखवू शकतो. ह्याला का वाचा फुलली नाही त्यावेळेस? कारण की त्यावेळेस जर तुम्ही वाचा फुलीस तरीही त्यावेळेस आमचा अण्णाभाऊ स्मारक पुतळा उभारला असता ना. फक्त लोकसभेची आचारसंहिता, नगरपालिकेची आचारसंहिता असल्यामुळे फक्त आम्हाला 6 महिन्याचा उशीर झाला एवढा.
लोकसभेची आचारसंहिता लागली, विधानसभेची आचारसंहिता लागली, आता नगरपालिकेची आचारसंहिता लागली होती. नगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या अगोदर पूर्ण अर्थमंत्र्याची सही सुद्धा झाली होती त्यावरती, कॅबिनेटला पाठवायची 52 सभेत सही झाली होती. फक्त आज आचारसंहिता परवा 21 तारखेला संपली आणि आज 25 तारखेला तर ते निर्णय मुख्यमंत्री महोदयाने करून घेतलाय. प्रत्यक्षात हे काम आता कधीपर्यंत सुरू होतील? आता शासनाचा निर्णय आज येईल किंवा तो 4 दिवस लागेल. कलेक्टर ऑफिसला शासन जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेले नाही. तिथून महसुली विभाग नगरपालिका धाराशिव यांना जागा ती वर्क करायची. जागा वर्क करण्यासाठी जी काय समजा 4-8 दिवसाचा कालावधी लागेल, ते कालावधी झाल्यानंतर पुन्हा टेंडर प्रक्रिया होईल, निविदा प्रक्रिया होईल, त्याचे पैसे उपलब्ध आहे, त्याचे निविदा प्रक्रिया होऊन काम चालू 1 महिन्याच्या अगोदर काम चालू होईल. सन्माननीय आमदार कैलासजी पाटील साहेब यांनी विधानसभेमध्ये अण्णाभाऊसाठी पूर्णाकृती पुतळा धाराशिव शहरामध्ये शासकीय दुसऱ्या जागेमध्ये उभा राहावा म्हणून विधानसभेत प्रश्न मांडला. तर त्यांना एक माझा प्रश्न आहे की आपली सत्ता नगरपालिका धाराशिववर असताना प्रस्ताव वेळेत का पाठवला नाही शासनाकडे, आणि शासनाकडे ज्यावेळेस प्रस्ताव गेला त्यावेळेस पण शासन आकलंच होतं. त्या शासनानं उभाटा सरकारनं उद्धवसाहेब ठाकरे साहेब आपण का प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही, हा एक माझा आपणास प्रश्न आहे. आणि ह्या अण्णाभाऊसाठी पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पूर्ण सन्मान्य कार्यकर्ते मातंग समाजाचे, त्यामध्ये इतर स्वतः मी असेल, आमचे संतोष पेटे असतील, आज नवनिर्वाचित नगरसेवक विलास बापू लोंढे असतील, सुमेश क्षीरसागर असेल, पुन्हा आमचे सन्मानित नगरसेवक बापू पवार, पुन्हा मुकेश भाऊ शिंदे, संतोष भाऊ मोरे, ह्या सर्वांचं फक्त सर्वांची नावं घेणं मला अपेक्षित नाही, परंतु सर्व मातंग समाज बांधवांनी आणि सर्व दलित समाजाने, त्यामध्ये गणेश वाघमारे असतील, डॉक्टर रमेश बनसोडे असतील, ह्या सर्वांनी आतोनात मदत केली, आतोनात कष्ट केले, आतोनात संघर्ष केला आहे. आणि ह्या संघर्षाला महत्त्व स्वरूप आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांनी महायुतीच्या सरकारच्या काळात मिळवून दिलं. त्याबद्दल महायुती सरकारचं आणि राणाचं मी पूर्ण मातंग समाजाला लाख आभारी आहे. तर आपण पाहिलं की सत्तेसोबत जर स्थानिक स्वराज्य संस्था सत्तेसोबत जर बहुमताने निवडून दिली तर विकासाची गंगा कशी वाहते ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहिले 2 दिवसांमध्ये. काल झालेली 140 कोटी रुपयाची स्थगित उठलेली विकास कामे सुरू झाली आणि आज दुसरा जे आहेत मातंग समाजासाठी जे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी त्या स्मारकासाठी जो भरघोस असा निधी मंजूर करून ते प्रत्यक्षात त्याचे काम सुरुवात होणार आहे. आणि त्याच्या कामाची पाठपुरावा ज्यांनी केला व कशा पद्धतीने त्यांनी कामाची सुरुवात केली, कसा त्याचा पाठपुरावा केला, त्यांना काय अडचणी आल्यात, ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे सहभागी होते त्या भागातील लोकप्रतिनिधी दत्ता पेटे यांच्यावर आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही नवीन विषय पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व पहा फक्त लोकमदत न्यूज चॅनल.